नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहुयात महापालिका विशेष बुलेटिन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी शब्द ठाकरेंचा हा वचननामा प्रसिद्ध केला. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय. पाळणा घरे, पाळीव प्राणी, पाणी आणि सांडपाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे. हा वचननामा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. आता त्याच पक्षाचं आत्ताच्या महाराष्ट्रातील गोष्टींबाबत काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं, असा सवाल राज ठाकरेंनी भाजपला विचारलाय. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही. त्यांना वाटत असेल आपण सत्तेतून कधीच बाजूला होणार नाही, तर हा त्यांचा भ्रम दूर झाला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. वरळी डोम मध्ये काल डोमकावळे जमले होते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी वरळीतील महायुतीच्या सभेवरून जोरदार टीका केली आहे. मुंबईतील महापौर मराठीच होणार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील छोट्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा मोठ्या कामाचं श्रेय घ्यावं असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. जिथे बिनविरोध निवडणुका झाल्या तिथे पुन्हा निवडणुका घेतल्या पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच निवडणूक आयोगाला गुलाम म्हणत निवडणुका रद्द करण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलंय. शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे काहीसे भावुक झाले होते. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राऊत वारंवार 20 वर्षांनंतर आलो असं म्हणत आहेत. मला तर जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय. मी नवीन शिवसेना भवन पहिल्यांदाच पाहत आहे. माझ्या सर्व आठवणी जुन्या वास्तूशी जोडलेल्या आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. ठाकरे बंधूंची उद्या विक्रोळी पूर्व येथील 90 फूट रोडवर संयुक्त सभा पार पडणार आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ही पहिलीच सभा असणार आहे. या सभेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जालन्यात भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा नारळ फुटलाय. आजपासून भाजपाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. जालना शहरातील बडी सडक येथील श्रीराम मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान जालना महानगरपालिकेत भाजपाचाच महापौर होईल असा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केला. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून दिव्यांग आणि वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते 2067 साहित्यांचं मोफत वितरण करण्यात आलंय. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा कार्यक्रम फलदायी ठरणार असल्याचं बोललं जात आहे. सांगली महापालिकेत शिंदेच्या शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय. शिवसेनेचा उमेदवार निवडून द्या, तुम्हालाही निधीची कमतरता पडू देणार नाही असं आश्वासन देसाई यांनी दिलंय. उद्धव ठाकरेंना आम्हाला पिसाळ म्हणू द्या, नाहीतर कुसाळ म्हणू द्या, आम्ही निवडून येतोय, आम्हाला हे माहित आहे असा विश्वास शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलाय. या होत्या काही महापालिका विशेष बातम्या. पाहत रहा LS मराठी.